Audio Jungle. अपनी ये टेढ़ी लाइन में ना कुछ और हो ना हो, अगर आगे बढ़ना है तो रिस्क लेना तो पड़ेगा ना डार्लिंग। अपनी ये टेढ़ी लाइन में ना कुछ और हो ना हो, अगर आगे बढ़ना है तो रिस्क लेना तो पड़ेगा ना डार्लिंग। ओके, तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर कोण नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी अशीच एकदम हार्ड पद्धतीत व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो, ते पण मराठीमधून। तर जे काय आपण या व्हिडिओमध्ये वापरलेले मटेरियल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, टेलिग्रामला पण भेटून जाईल, टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। टेलिग्राम जॉईन करून घ्यायचं आहे, तिथं आपण आपचं आणि व्हिडिओचं काय ते असते अपडेट सर्व देत असतो, विषय हार्ड आहे सर्व। तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, काही विषय नाही। आजचा व्हिडिओ आपण कॅपकटमधून गेलेला आहे, कॅपकट आणि सुपर व्हीपीएन तुमच्याकडे जर नसेल तर टेलिग्रामला भेटून जाईल, काही विषय नाही। तर हे करून घ्यायचं एवढं काम। त्यानंतर काय करायचं आहे, कॅपकटला सुपर व्हीपीएन कनेक्ट करायचं आहे, त्यानंतर कॅपकटला इथून ओपन करायचं आहे। तर आता कॅपकटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, वरी न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि जे काही मी तुम्हाला बीट मार्क दिलेलं आहे ते इथून ॲड करायचं आहे। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, हा पहिला आता काय करायचं आहे, त्याच व्हिडिओवर आपल्याला क्लिक करायचं आहे, थोडंसं इकडे याचं आहे व्हिडिओ क्लिक करून, आणि याचं सॉन्ग आणि हे आहे ते एकीकडे करून घ्यायचं आहे, व्हिडिओ आणि सॉन्ग। आता एवढं केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं मोरी जायचं आहे। मोरी आल्यानंतर बघू शकता दुसरी बीट लागत आहे, हे तर इथून कट मारून घ्यायचं आहे, डबल पुढे जायचं आहे, इथं तिसरी, चौथी, पाचवी, हां, तर अशा प्रकारे कट मारून घ्यायचा आहे तुम्ही बरोबर। आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे काय पहिला फोटो आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि थोडंसं स्क्रोल डाऊन करून यायचं आहे आणि इथं रिपीटचा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आणि आता तुम्हाला जे काही फोटो वापरायचा असेल ते फोटो तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आता मी समजा एक फोटो घेतो, काही विषय नाही। अरे समजा मी हा फोटो घेतला, याला ॲड करायचा आहे आणि बरोबर असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। आता हेच फोटो हे आपण वापरला का, हेच फोटो आपल्याला दुसऱ्या पण फोटोला रिपीट मारून घ्यायचा आहे, अलग फोटो घ्यायचा नाही, तेच फोटो आपल्याला रिपीट मारून घ्यायचा आहे। तर आपण कोणता फोटो ॲड केला होता, तर हा फोटो ॲड केला होता। अशा प्रकारे सर्व फोटो रिपीट मारून घ्यायचे आहेत। रिपीट करून घेऊपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे भावांनो, सपोर्ट करायचा आहे। हो, मराठी माणसाला सपोर्ट करायचा आहे, विषय हार्ड पद्धतीत सर्व एडिटिंग शिकवत असते माणूस। तर काय करायचं आहे, सर्व फोटो रिपीट मारून घ्यायचे आहेत। तर मी रिपीट मारून जवळपास आपले रिपीट मारणं झालेले आहेत, फक्त एकच राहिलेलं आहे। तर अशा प्रकारे एवढं करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, मी जे काही व्हिडिओ केला आहे ते ओपन करून घेतो आणि तुम्हाला कोणता ॲनिमेशन कोणतं वापरायचा काय नाही ते तुम्हाला सांगतो। आता त्यानंतर काय करायचं आहे, आता जे काही मी एक तुम्हाला लेहेर दिलेली आहे बनवून, ती लेहेर इथे तुम्ही ॲड करून घ्यायची आहे, विषय हार्ड पद्धतीत। तर अशी लेहेर ॲड केल्यानंतर याला बरोबर असं ॲडजस्ट करून घ्या आणि याला शेवटपर्यंत वाढून घ्या, शेवटपर्यंत खिचून घ्या व्हिडिओच्या। त्यानंतर काय करायचं आहे, पहिला जे काय फोटो आहे त्यावर क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, इनमध्येच तुम्हाला इथं एकच नंबरला भेटून जाईल, ते घ्यायचं आहे देऊन, आणि याची साईज जे काय आहे ते बरोबर इथून 3 पॉईंट करून घ्यायची आहे। तर एवढं करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, पुढे जायचं आहे, जे काय पुढचा फोटो आहे त्यावर क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, त्यानंतर कांबोमध्ये यायचं आहे। कांबोमध्ये आल्यानंतर रोक अँड स्लाईड
काय तर आहे, हा सिलेक्ट हा रिपीट द्यायचा आहे. आणि त्याच्या पुढचे जे काही फोटो आहे त्यावर काय करायचं आहे, सिलेक्ट अँड वावे हा देऊन हे जे काही साईज आहे इथून बरोबर असे 3 पॉईंट करून घ्यायचे आहे. हे 3 पॉईंट करून घेताना काय आहे, डबल पुढच्या फोटोला जायचं आहे आणि त्यावर क्लिक करायचं पुढच्या फोटोवर. त्यानंतर डबल एनिमेशन द्यायचं, डबल कॉम्बोमध्ये द्यायचं आणि डबल इथं आपल्याला वावे अँड फ्लाईट हा इकडे देऊन घ्यायचा आहे. आणि जे काही शेवटचा फोटो आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि इथं पेन राऊंड 2 हा इफेक्ट देऊन याला राईटवर इथून क्लिक करायचं आहे. आता एनिमेशन आपलं देणं झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर त्या ट्रेनिंगमध्येच थांबायचं आहे. आपला ट्रेनिंगमध्येच ते इफेक्ट भेटून जाईल, काही विषय नाही. एकदम हार्ड पद्धतीत सर्व एडिटिंग आपण तुम्हाला शिकलेली आहे. तर हे ट्रेनिंगमध्येच थांबल्यानंतर तुम्हाला ते एकच नंबर भेटून जाईल. तर नेट जरा स्लो चलत आहे त्यामुळे जराशी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्ही. हां, तर आता आपले उगवलेले आहेत, एकच नंबरला भेटून जाईल, ते देऊन घ्यायचं आहे. आणि याची काय जे साईज आहे ना ते आपल्याला काय करायचं आहे, जे काय पहिला फोटो कुठपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचा आहे. बघू शकता इथपर्यंत आपला पहिला फोटो आहे, तर हा इथपर्यंत वाढून घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे. म्हणजे पहिला फोटो सोडून द्यायचा आहे, पहिल्या फोटोला आपण हा दिला काय, मग 2 फोटो सोडून द्यायचे आहेत. डबल पुढच्या फोटोला बरोबर 14 पॉईंटपाशी यायचं आहे आणि डबल इथून व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथून स्पीडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं एकच नंबरला आपल्याला ते पण भेटून जाईल विषय हार्ड पद्धतीत. हे देऊन घ्यायचं आहे आणि जे काही साईज आहे ते एका फुटला या देऊन घ्यायची आहे. आणि अर्जेटच्या ऑप्शन क्लिक करायचे, जे काही खालची लाईन आहे त्याचा इथून शून्य करून घ्यायचे आणि जे काही वरचे आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबात बनवून घेऊ शकता, काही विषय नाही. आणि त्यानंतर आपला व्हिडिओ इथं बनवून रेडी झालेला आहे. आता हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. वर शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि हे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे गॅलरीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूत आहे एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.